गांधीनगर पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाविरोधात माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज 13 गावातील संतप्त महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला। भर उन्हात डोक्यावर घागरी, हातात निषेध फलक आणि चेहऱ्यावर संताप अशा आक्रमक पवित्र्यात 13 गावातील महिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकल्या। मोर्चा दरम्यान पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, योजना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, मेघा कंपनीचा धिक्कार असो, 13 गावांना पाणी द्या, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चामध्ये 343 कोटींच्या योजनेची वाट लावली। अपुऱ्या पाण्याच्या टाक्या कधी पूर्ण करणार, पाण्यातही राजकारण, भ्रष्ट आणि माजलेला ठेकेदार, चांगले रस्ते उकरून ग्रामस्थांचे कंबरडे मोडले, कामाचा निकृष्ट दर्जा, उत्तरं मात्र गोलमोल असे फलक महिलांच्या हातात झळकत होते। यावेळी आंदोलकांनी बोंब मारो आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। गांधीनगर पाणीपुरवठा योजनेचं काम रखडल्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून गावागावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 13 गावांसाठी मंजूर झालेल्या या 343 कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केलाय। गेले 25 ते 40 वर्ष आम्ही पाण्यासाठी खूप स्ट्रगल करत आहोत। अगदी उमाळ्यापासून घागरीतून ग्लासनं आम्ही पाणी भरत आलोय। थोडा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाला असला तर आजपर्यंत सुद्धा आम्हाला पाण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागत आहे आणि त्यासाठी आम्ही काही केलं तरी आता रस्त्यावरच उतरणार आहे, त्याशिवाय आम्हाला पाचगावकरांना पाणी मिळणार नाही। झाली असली तरी पाणी कुठे आहे अजून आम्हाला पूर्ववत? पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे आणि आम्ही किती त्या पाण्यासाठी पैसा म्हणजे बिलं तर आहे तेवढीच येतात, तरी सुद्धा आम्हाला पाण्यासाठी स्ट्रगल करावं लागतंय आणि ते काही संपलेलं नाही आजपर्यंत आमचं स्ट्रगल। आम्ही पैसा किती घालायचा, बिलं इकडे भरायचे आणि पैसा पण घालायचा। आता आम्ही रस्त्यावरच उतरणार आणि आम्हाला रोजच्या रोज पाणी पाहिजे म्हणजे पाहिजेलच। का मग पाण्याचं राजकारण केलं का असं आम्हाला आता वाटायला लागलंय। कारण घरोघरी आता तीच चर्चा चालली आहे की अगदी कोल्हापूर सिटीपासून इतकं जवळ गाव असून पण आम्हाला पाण्यासाठी सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि पाण्याशिवाय काही पर्यायच नाही ना। बायकांचं काम काय आहे की धुणं भांडी हे ते सगळं, आणि पाण्यासाठी पुरुषांना नाही बायकांनाच सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात। मग आमची बिलं घेऊ नका, तुम्ही पाणी आम्हाला द्या, बिलं घेऊ नका। पाणी नियमित पुरवठा नाही आहे आणि जरी तो अनियमित असला, एक दिवस आड असला तरीसुद्धा आम्हाला ते मान्य होतं। तरीसुद्धा जो 2 तासाचा जो पाणी पुरवठा असतो त्याच्यामध्ये पण 1 ते सव्वा तास पाणी एकदम बारीक असते आणि अर्धा ते पाऊण तास मला वाटते थोडं मीडियम त्याचा थोडासा हे असतो प्रेशर। मग त्याच्यामध्ये ना की पुढचे 4 दिवस चालवायचे किंवा 2 दिवस चालवायचे, म्हणजे पाण्याची नीडही फुलफिल होतच नाही म्हणजे काही केलं तरी। मग कोणी हाऊसवाईफ आहेत, कोणी बाहेर जॉब करणाऱ्या बायका आहेत, ह्यांच्यासाठी ते खूप अवघड चालले, म्हणजे मॅनेजेबल नाहीच आहे। आणि कोल्हापूरसारख्या भागात राहून सुद्धा ह्या पाण्याच्या अडचणीला फेस आम्ही करतो, ह्याचं आम्हाला वाईट वाटते। पण पाण्याचा आहे तोच प्रश्न आहे। 2 दिवसांनी 3 दिवसांनी पाणी येते, सलग 2-3 दिवस येते आणि परत 8व्या दिवशी तर पाणी येतच नाही। आले म्हणजे 8-8 दिवस पाणी नाहीच आहे आणि बिल तर अजिबात कमी नाही। बिल हे भरायचं ते भरायचं, आणखीन विकत पाणी घेऊन आणखीन पाणी घ्यायचं, आणखीन टँकरचं तर एवढे दर टँकरने घ्यायला लागते। टँकरचं तर एवढे आता दर वाढले, उन्हाळ्यात तर पाणीच करायला लागते। आता 30 वर्ष होत आली, आमच्या आधी आलेली लोक आहेत ती पण तसंच बोलत आहेत। पण पाण्याचं बिलसुद्धा कमी नाही आणि काय पाणी पण नाही, दोन्हीकडे पैसे घालायला लागतात। पाण्याचं बिलाला पण पैसे घालायचे आणखीन आणि विकत टँकरला पण पैसे घालायचे। एकेकाळी आमच्याकडे आता म्हणजे मागच्या 6 महिन्यात आमच्याकडे पाणीच येत नव्हतं, आलं तर फक्त थेंब थेंब पडत होतं, असं पाणी मिळतच नव्हतं। मात्र बिल मात्र नियमित येत होतं आणि आम्ही तरीसुद्धा आम्ही काही तक्रार वगैरे केली नाही आणि दुसरीकडून पाणी आम्ही घेत होतो प्यायसाठी आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होता आणि ह्याच्यामुळं आम्ही मोर्चामध्ये ह्यासाठी सहभागी झालो आहे। आज आम्ही प्राधिकरण ऑफिसवर आलेलो आहे मोर्चा घेऊन। खूप वर्ष झालं आम्ही RK नगर मोरेवाडीमध्ये इथं राहायला आहे, पण पाण्याचा प्रॉब्लेम एवढा आहे की म्हणजे 4-4 दिवस 8 दिवस पाणीच येत नाही असं, आणि नियमित वेळ पण नाही पाण्याची असं आहे। त्यामुळे ते पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह व्हावा म्हणून आम्ही इथं आज आलेलो आहे मोर्चा घेऊन। त्यामुळं त्यांनी आमच्याकडं असं हे करावं की आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम असं सोडवावा। पाण्याचा मोरेवाडीत खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आता इतकी वर्ष राहतो पण पाण्याचा प्रॉब्लेम काही सुटलेला नाही। घरातली कामं करून पाणी आलं नाही, कुठेही पाणी घ्यायला जायचं घागरी घेऊन फार त्रासदायक आहे। रात्रीचं पाणी सोडतात त्यामुळं
खूप बायकांना बाकीचे प्रॉब्लेम फार झालेत. त्यामुळे रात्रीच्या उठून दिवसा बायकांना झोप मिळत नाही. त्यामुळं पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यातही जॅकवेल खाली गेलं, पाईप फुटली, ह्यामुळे 8-8 दिवस पाणी येत नाही. उन्हाळ्यात पाऊस नाही म्हणून पाणी येत नाही. प्रत्येक वेळी कारणं सांगतात आणि पाणी 8-8 दिवस येत नाही. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी महायुती सरकार आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर हल्लाबोल केला. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून ही योजना 13 गावातील लाखो नागरिकांना पुढील 30 वर्ष रोज पाणी देण्यासाठी मंजूर झाली. प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या, डिस्ट्रीब्युशन लाईन आणि घरगुती कनेक्शनचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र 4 वर्षांनंतरही केवळ 25%च काम पूर्ण झालंय. मेघा कंपनी सरकारची जावई आहे का असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण न झाल्यास नव्या वर्षात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पंचायत समिती सदस्या शिल्पा हजारे यांनी लोक चंद्रावर चाललेत पण आम्हाला अजून पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत असून हे दुर्दैव असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुळशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांनी खोदकाम करून रस्ते उघडे टाकल्यानं ग्रामस्थ त्रस्त असल्याचं सांगितलं. लोकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. योजना आणताना संघर्ष आणि पूर्ण करतानाही संघर्ष करावा लागतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या कामावर नाराजी व्यक्त करत 64 किलोमीटरपैकी केवळ 34 किलोमीटर लाईन टाकण्यात आली. रिस्टोरेशनचं कामही झालेलं नाही असं सांगितलं. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी 423 किलोमीटरच्या योजनेपैकी केवळ अर्धवट काम झाल्याचा आरोप करत भविष्यात गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आंदोलनात आक्रमक भूमिका घेत मेघा इंजिनिअरिंग कंपनीला थेट इशारा दिला. 2020मध्ये मंजूर झालेली योजना 4 वर्षांनंतरही अपूर्ण आहे. हजारो कोटींची कामं घेणाऱ्या कंपनीला 13 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल. सांगितलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास तुमचे पत्ते लोकांना देण्यात येतील असं त्यांनी ठणकावलं. तसंच योजनेचं श्रेय आम्हाला नको, नारळ तुम्ही फोडा पण 13 गावातील 3 लाख जनतेला पाणी द्या अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी संतप्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. आता आश्वासन नको, नळाला पाणी हवं अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. काम वेळेत पूर्ण न झाल्यास गावागावात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान मेघा इंजिनिअरिंग कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जून 2027 पर्यंत योजना पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं. 13 गावांच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ विकासाचा मुद्दा राहिलेला नाही तर जनतेच्या संयमाचा आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न बनलाय. आता दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात उतरणार की महिलांचा हा घागर मोर्चा आणखी तीव्र आंदोलनाची नांदी ठरणार हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेते एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, अनिता कांबळे, संगीता यादव, विविध गावचे सरपंच निशांत पाटील, चंद्रकांत डावरे, ए.व्ही. कांबळे, प्रियांका पाटील, रुपाली कुसाळे, सुमन गुरव, शुभांगी अडसूळ, अश्विनी शिरगावे, राधिका खडके, जहिदा इनामदार, शैलजा भोसले, प्रताप चंदवानी, बाबा सोमाळी, आशिष पाटील, सुनील शिंदे, अमर मोरे, अरुण पाटील टोपकर, विनोद हुजुराणी, कीर्ती मसुटे, रावसाहेब पाटील, सचिन देशमुख, महेश जाधव, सुदर्शन पाटील, के.डी. माने, नायडू बागणे, दत्ता भिलुगडे, संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, सतीश निर्मळे, ऋषिकेश हुन्नुरे आदी उपस्थित होते. आणि MJPचे अभियंता D.K. पाटील, प्रभाकर गायकवाड आणि मेघा इंजिनिअरिंगचे नितीन माने आदी उपस्थित होते.